मित्रांनो, जो काल मी व्हिडिओ बनवला त्याच्यात मी उल्लेख केलाय की राज ठाकरे हे युतीची गुढी उभारतीलच. मित्रांनो, आणि त्यांनी हे खरोखर केलंय. त्यांनी युतीची गुढी उभारली आहे. मित्रांनो, आपण कालच्या चर्चेमधला जो भाग आहे युतीची गुढी उभारणं, तो त्यांनी नक्कीच केलेला आहे. तो कशा प्रकारे केलाय, त्याच्यामागे काय संदर्भ आहे, त्याच्यामागे काय रणनीती आहे, राजनीती आहे, ते आज आपण समजून घेऊ. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, काल गुढीपाडव्याला चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, नवीन वर्ष, या नवीन वर्षाची सुरुवात राज ठाकरे यांनी गुढी उभारून केलेली आहे. आणि कोणती गुढी उभारून केली आहे? एक घराजवळ त्यांनी गुढी उभारलीच असेल, जी आपण सामान्य पद्धतीने सामान्य तऱ्हेने उभारतो, ती गुढी त्यांनी उभारलीच असेल. पण त्याबरोबर त्यांनी युतीची गुढी उभारलेली आहे. मित्रांनो, हे गुढी जी आपण उभारतो ते विजयाचं चिन्ह आहे, विजयश्रीचं चिन्ह आहे. जी गुढी उभारतोय ती विजयश्रीची चिन्ह आहे. विजय झाल्यानंतर आपण जशी पताका लावतो तशीच ही गुढी आहे. गुढी उभारण्याच्या मागचा उद्देश विजयश्री आपण आणलेली आहे, मिळवलेली आहे. आणि विजयश्री त्यांनी मिळवून दाखवलेली आहे ही गुढी उभारून. कुठली गुढी? तर युतीची गुढी. मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता युतीमध्ये ते सामील झालेत का? प्रत्यक्षात तर नाही. पण मी एक म्हणालो होतो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला होता, की एकतर राज ठाकरे काही जागांवरती तडजोड करून युतीमध्ये सामील होतील, अन्यथा ते मैत्रीपूर्ण लढत करतील. आता मैत्रीपूर्ण लढत करणे याच्या मागे दोन संदर्भ आहेत. मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या मागे एकतर काय, आपले उमेदवार उभे करणे आणि काही ठिकाणी समोरच्याचं अंतर्गत समर्थन घेणं आणि त्या जागा निवडून आणणं. आणि दुसरं मैत्रीपूर्ण लढत म्हणजे त्याला बिनविरोध कुठलंही इच्छा न बाळगता, आशा आकांक्षा न बाळगता एखाद्याला पूर्णपणे समर्थन करणं, त्याला साथ देणं. मित्रांनो, लक्षात आलं का? कुठलीही अट त्यांनी त्याच्यात न वापरता, कुठल्या अटीचा वापर न करता, कुठल्याही अटीचा समावेश न करता जी लढत केली जाते, जे समर्थन दिलं जाते, त्यालाही मैत्रीपूर्ण लढत म्हटली जाते. मित्रांनो, आणि तीच लढत त्यांनी स्वीकारलेली आहे. ते ह्या रणभूमीतून मागे परतलेले नाही आहेत. ते मागे परतलेले नाहीत, तर त्यांनी समर्थन दिलेलं आहे. कशामध्ये? त्या लढतीमध्ये. मित्रांनो, तुम्ही म्हणाल एकही जागा ते आता लढवत नाही आहेत लोकसभेची, आणि कशी काय लढत असेल? मित्रांनो, लोकसभेची निवडणूक आहे हे मान्य आहे, पण राज ठाकरे हे आता मुरब्बी नेते झालेले आहेत, मुरब्बी राजकारणी झालेले आहेत. यापूर्वीच मी म्हटलेलं आहे, जे शरद पवारांना जमलं नाही इतक्या वर्षात, जे उद्धव ठाकरे यांना जमलं नाही इतक्या वर्षात, ते राज ठाकरे यांनी करून दाखवलेलं आहे. भले ते आता राजकारणामध्ये त्यांचे तेवढी शक्ती दिसत नाहीये. मित्रांनो, शक्ती ही फक्त उमेदवार निवडून आणण्यामध्येच नसते, तर आपली जी संघटना आहे तिला स्थापित करणं, त्याला निरंतर आणि चिरंतर जिवंत ठेवणं.
ह्याच्यामध्येही ती ताकद असते आणि ती ताकद त्यांनी दाखवलेली आहे. आपल्या संघटनेला त्यांनी निरंतर आणि चिरंतर जिवंत ठेवलेलं आहे, जागृत ठेवलेलं आहे. मित्रांनो, ह्यापूर्वी सुद्धा भाजपाचे म्हणजे आता जे येत आहेत, आता ते 400 पारचा हे देत आहेत, घोषणा देत आहेत, अब की बार 400 पार. पण एका कोणत्या काळी फक्त 2च खासदार त्यांचे निवडून आले होते. अशी वेळ भाजपावर सुद्धा आलेली आहे, इतर पक्षांवर सुद्धा आलेली आहे. पण भाजपा त्यावेळेला गांगरून गेला नाही, घाबरून गेला नाही. त्यांनी सावरलं, स्वतःला आवरलं आणि त्या स्वतःला आवरण्यामुळे त्या 400 पारचा नारा देऊ शकतायत. मित्रांनो, लक्षात आलं का? एक पाऊल मागे घेणं किंवा शांत राहणं काही काळासाठी, पराजय स्वीकारला असा होत नाही. आणि तोच दृष्टिकोन आज राज ठाकरे यांनी उचललेला आहे. आणि त्यांनी नुकतंच जे नाशिकला आपल्या संघटनेला, आपल्या कार्यकर्त्यांना जे संबोधन केलं की तुम्ही पेशन्स ठेवा. पेशन्स म्हणजे संयम. आपल्याला जिंकायचं आहे आणि आपण जिंकणारच. आणि मी इतरांची पोरं माझ्या कडेवरती खेळवणार नाही आहे, तर माझीच पोरं माझ्या कडेवरती खेळवणार आहे. आणि तेवढं सामर्थ्य माझ्यात आहे. हे त्यांचं दुसरं वक्तव्य आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. मित्रांनो, आता एक मुरब्बी, चाणाक्ष, एक राजकारणी म्हणून ते दिसायला लागले. त्याने आपल्या कमजोऱ्या आता हळूहळू काढून टाकलेले आहेत आणि ते सक्रिय झालेले आहेत. ह्यापूर्वी त्यांच्यामध्ये ज्या कमजोऱ्या होत्या, कमतरता होत्या, त्या त्यांनी दूर केलेल्या आहेत. मित्रांनो, आणि त्यांनी आता युतीला समर्थन दिलंय. आणि ते म्हणताना, समर्थन देताना ते काय म्हणालेत? माझं समर्थन नरेंद्र मोदी यांना आहे. भले मी युतीला समर्थन करतोय, युतीसाठी मी त्यांना मदत करणार आहे, सहकार्य करणार आहे, तरीसुद्धा मी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करतोय आणि यांच्या मागे मी उभा आहे. आणि हीच गोष्ट आज भारतीय जनता आपल्या मनातून, अंतःकरणातून बोलते. आम्ही नरेंद्र मोदी यांच्याच मागे उभे आहोत आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखंच नेतृत्व आम्हाला हवं आहे. अशा खंबीर नेतृत्वाच्या आम्ही मागे आहोत, अशी भारतीय जनतासुद्धा मनातून बोलते. आणि त्यांनी 2014-2019 मध्ये ती गोष्ट दाखवून दिलेली आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यामुळे नरेंद्र मोदी यांना जे समर्थन देण्याची घोषणा केली राज ठाकरे यांनी, ती उगीचच नाही केलेली आहे, वावगी नाही आहे. ती काळ, वेळ, परिस्थिती ह्या गोष्टीचा सगळा अभ्यास करून, समजून, आणि ही गोष्ट कोण समजू शकतो, कोण उमजू शकतो? तर एक मुरब्बी राजकारणी. मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट मी यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा म्हणालोय, नकारात्मक राजकारण आणि सकारात्मक राजकारण. नकारात्मक राजकारण हे फक्त स्वतःसाठी, मतलबासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी केलं जाते. आणि सकारात्मक राजकारण हे समाजासाठी, ज्यासाठी राजकारण करतो आपण, त्या समाजासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी ते केलं जाते. ते सकारात्मक राजकारण असते. मित्रांनो, आणि हेच सकारात्मक राजकारण आज करायची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. कोणी? राज ठाकरे यांची. त्यामुळे त्यांचं जे राजकीय भविष्य आहे ना, ते उज्ज्वल आहे आणि चिरंतर आणि निरंतर आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जे त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे, बिनशर्त
कुठलीही शर्त न ठेवता, कुठल्याही अपेक्षा न ठेवता, कुठल्याही अटी न मांडता त्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे या युतीला, हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि तो देताना त्यांनी काय सांगितलं आहे की मी कुठलीही माझा मतलब साधण्यासाठी, माझा स्वार्थ साधण्यासाठी ही गोष्ट करत नाही आहे. ज्यावेळी ती वेळ येईल, मला काय साधायचं आहे, त्या वेळेला मी ते साधणारच आहे. त्यावेळी मी ते साधणारच आहे. ही दुसरी गोष्ट आली मित्रांनो. काळ, वेळ, परिस्थितीनुसार त्यांना जे का साध्य करायचं आहे ते साध्य करणारच आहेत. आणि ते साध्य कधी करणार आहेत? तर विधानसभा निवडणुकीमध्ये आणि नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये. मित्रांनो, त्यांनी दृष्टिकोन काय ठेवला आहे की येणारं जे विधानसभा निवडणूक आहे, महानगरपालिका निवडणूक आहे, त्याच्यावरती त्यांचा डोळा आहे. वर्तमान काळात त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे, वर्तमान काळच, योग्य वर्तमान काळ, योग्य वर्तन आणि योग्य वर्तमान काळात घेतलेला निर्णय हेच आपलं भविष्य ठरवते. आणि त्यांचं योग्य वर्तन आणि वर्तमान काळात घेतलेला निर्णय राज ठाकरे यांचं भविष्य ठरवणार आहे. आणि ते रोवून ह्या राजकारणात उभे राहणार आहेत. त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. मित्रांनो, आता काय होणार मी तुम्हाला सांगतो. त्यांचे जे मनसैनिक आहेत ते आता युतीच्या मागे उभे राहतील. पण पूर्वी ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांनी समर्थन दिलं होतं, राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला समर्थन दिलं होतं, त्यावेळी ते विभिन्न, त्यांचे जे विचारधारा होती ती विभिन्न होती, वेगळी विचारधारा होती. काँग्रेसची विचारधारा, राष्ट्रवादीची, म्हणजे राष्ट्रवादी ही काँग्रेसच झाली, त्याच्यातूनच बाहेर पडलेला तो पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसची जी विचारधारा आहे आणि मनसेची जी विचारधारा आहे ही विभिन्न होती, वेगळी होती. त्यामुळे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंपासून फायदा झाला नाही. कारण त्यांचे जे मनसैनिक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे मतदार आहेत, हे हिंदुत्ववादी आहेत, ते मराठी आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यावेळी का फायदा झाला नाही त्या आघाडीला? तर त्यावेळेला त्यांची विचारधारा विभिन्न होती, वेगळी होती. आणि मतदार आणि त्यांचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी आणि मराठी आहे, आणि तो काँग्रेसच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांनी मान्य केले, त्यावेळेला राज ठाकरेंचा स्वीकारलं, ऐकलं, मान दिला. पण त्यांनी ते बोलून दाखवलं नाही, ते कृतीमध्ये करून दाखवलं. त्यांनी त्या आघाडीच्या विरोधात मतदान करणं. मित्रांनो, लक्षात आलं का? ही नेमकी गोष्ट राज ठाकरेंच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे ते लावतो व्हिडिओ, त्याचा परिणाम त्या निवडणुकीमध्ये आघाडीच्या बाजून झाला नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? पण ह्या वेळेला एकाच विचारधारेचे आहेत. भले राष्ट्रवादी आज अजितदादा पवार यांच्यासोबत असलेली राष्ट्रवादी वेगळ्या विचारधारेची असली तरी काही अंशी त्याने ही विचारधारा स्वीकारलेली आहे. कारण तेवढे कडवट, शरद पवारांइतके कडवट अजितदादा पवार नाही आहेत. कारण ते मुरब्बी राजकारणी आहेत. ते मुरब्बी राजकारणी असल्यामुळे ते मूळ राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष होते शरद पवार, यांच्या विचारांशी ते सहमत नाही आहेत. त्यामुळे अजितदादा पवार यांच्यासोबत असलेली मूळ राष्ट्रवादी संघटना आणि शिंदे यांच्यासोबत असलेली मूळ शिवसेना ही संघटना आणि भारतीय जनता पार्टी हे आता हिंदुत्व, मराठी यांच्या विचारधारेचे आहेत. आणि तीच विचारधारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे
आणि त्यांच्या मतदारांमध्ये सुद्धा आहे. मित्रांनो, लक्षात आला का? त्यामुळे याचा पुरेपूर फायदा त्यांच्या सहकार्याचा कोणाच्या तर महानिर्वाण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समर्थनाचा, मदतीचा, सहकार्याचा फायदा नक्कीच होणार आहे युतीला. त्यामुळे मी म्हणालो की युतीची गुढी उभारली गेली आहे. युतीने विजयश्री खेचून आणलेली आहे. कोणाच्या नावाने तर राज ठाकरेंच्या नावाने. आणि राज ठाकरेंनी घेतलेला जो निर्णय आहे हा त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्याचं एक काय आहे निदर्शन आहे. मित्रांनो, पुढे भविष्यामध्ये तुम्हाला कदाचित असं दिसून येईल, आणखीन एक वक्तव्य मित्रांनो त्यांचं, की मी कोणाच्या अधिपत्याखाली काम नाही करणार. मी कोणाच्याही अधिपत्याखाली काम करणार नाही, असं त्यांचं ते वक्तव्य आहे. याचा अर्थ लक्षात घ्या. उद्या सकाळी मनसे आणि शिवसेना जर एकत्र आली किंवा मनसे शिवसेनेमध्ये जर मर्ज झाली तर ती गोष्ट आश्चर्यकारक नसेल, कारण त्यावेळी नेतृत्व राज ठाकरेंकडे असेल. त्यावेळी नेतृत्व त्या शिवसेनेचं राज ठाकरेंकडे असेल. म्हणजे येत्या विधानसभेमध्ये, महापालिकेमध्ये कदाचित नेतृत्व, कदाचित नाही तर 99%, 99% माझ्या मते तरी शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरेंच्या हाती असेल. मग त्याच्यामध्ये त्यांच्या काय तडजोडी होतील एकनाथ शिंदेच्या आणि त्यांच्या, ती दुय्यम गोष्ट आहे. पण काही काळापुरतं का होईना, जोपर्यंत ते सक्रिय आहेत 5-10 वर्ष, तोपर्यंत त्यांच्या हातात ते नेतृत्व असेल. आणि तेवढीच ताकद शिंदेंच्या हातात सुद्धा असेल, जरी नेतृत्व त्यांच्या हातात नसलं तरी. कारण त्यांनी ते आपलं राजकारण करून दाखवलंय, ती राजकीय परिस्थिती निर्माण करून दाखवली आहे एकनाथ शिंदे यांनी. त्यामुळे एकनाथ शिंदेंना सुद्धा नाकारून चालणार नाही राज ठाकरे यांना. कारण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची ताकद, क्षमता, कुवत नाकारली, त्यामुळे वेळ त्यांच्यावरती ही आलेली आहे. पण राज ठाकरे हे त्यांची ताकद, क्षमता, कुवत नाकारणार नाहीत. कोणाची? एकनाथ शिंदे यांची. आणि ते नेतृत्व घेतील असं तरी मला वाटते. अन्य किंवा त्यांची संघटना वेगळी, म्हणजे मनसे आणि शिवसेना असं वेगळं राहून विधानसभामध्ये लढतील सुद्धा. म्हणजे भाजपा, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी असे 4 संघटना एकत्र राहून त्या महायुतीमध्ये लढतील सुद्धा. त्यांच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर महायुतीमध्ये 4था पक्षाचा समावेश किंवा शिवसेनेचा अध्यक्ष होऊन शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारून 3 पक्षांनी ती निवडणूक लढवायची. मित्रांनो, लक्षात आलं का? ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यांनी थोडक्यात आपले विचार मांडलेले आहेत. पण ते कसे होते? परिपक्व होते. आपली एक मुरब्बी नेत्याची ती एक काय होती? ओळख होती. मित्रांनो, लक्षात आलं असेल. आणि विजयश्रीची जी गुढी आहे त्यांनी ह्या शिवतीर्थावरती उभारलेली आहे. त्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून येतीलच आणि प्रचारामध्ये सुद्धा दिसून येतील. आणि निकालामध्ये सुद्धा दिसून येतील. मित्रांनो, म्हणून मी म्हणालो
राज ठाकरे यांनी युतीची गुढी उभारलेली आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.